जय जय रामकृष्ण हरी. श्री क्षेत्र आळंदी देवाची आपण हा व्हिडिओ बघताय. खर तर 1995 पासून या अलंकापूर नगरीमध्ये एवढा मोठा पूर कधी मी बघितलेला नाही. माऊली ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये अक्षरशः आज इंद्रायणी माता दर्शनासाठी आली असं वाटतंय. 2 दिवसावरती ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे आणि त्या ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या अगोदर अगदी 2 दिवसांनी तुम्ही बघताय पूर्ण अलंकापूर नगरी जलमय केली. बघताय तुम्ही हा स्तंभ, इंद्रायणी मातेमधला हा स्तंभ पूर्ण जवळ खालचा भाग आहे तो पूर्ण बुडालाय. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. आपण बघत असाल, मलाही असं वाटतं तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही सुद्धा असा पूर कधी बघितलेला नसेल. ही पार्किंग आहे जिथे आपण गाड्या पार्किंगला लावतो, संपूर्ण पार्किंग मध्ये पाणी. ज्ञानेश्वरी मंदिरात वेद भवन मध्ये जवळजवळ 250 लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. आमच्या आळंदीचे नगरसेवक, आदरणीय तरुणांचे प्रेरणास्थान आदित्यराजे गुंढे पाटील स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्यांना बाहेर काढतायत. हे बघताय तुम्ही घाटावर, ज्या घाटावरती आपण आंघोळ करतो तो घाट पूर्ण नाहीसा झालेला आहे. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी, फक्त पाणीच पाणी. म्हणून माझी संपूर्ण वारकऱ्यांना विनंती आहे, आपण प्रस्थानासाठी येत असताना थोडस पाण्या पावसाचा विचार करूनच यावं. कारण संपूर्ण आळंदीमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. आपल्याला आता पंढरपूरला जायचंच आहे, परंतु पांडुरंगाच्या भेटीला जात असताना आपल्याला देवाच्या भेटीला जात असताना आनंदात जायचं आहे. म्हणून शक्य होईल तेवढं प्रशासनाने सुद्धा आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला विनंती केलेली आहे, शक्यतो होईल तेवढं पुण्यामध्ये आपण आला तर बरं होईल. तोपर्यंत हा पूर ओसरलेला असेल. सर्वांनी या व्हिडिओ मध्ये पाणी बघितल्यावर तुमच्या सर्वांच्या लक्षात